को पावर्ड बाय टेक्नो। आज मुक्ताईनगरमध्ये रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावरती टीका केलेली आहे। लाडक्या बहीण योजनेवर वाकयुद्ध सुरू झालेला आहे। काय सांगाल ताई रुपाली चाकणकरांना काय उत्तर? एकतर नगरपालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा ज्यांना जनाधारच नाही अशा लोकांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही आणि ज्यांच्यावरती आदरणीय पवारसाहेबांच्या उपकाराने ते आज पदं भोगत आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही आहे। त्यांना पवारसाहेबांनी दिलं आहे म्हणून ते आहेत, पण ज्या पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात, तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत। आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे, कारण पहिले आदरणीय पवारसाहेबांसोबत होत्या, त्यांच्यानंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। तर ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे? त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं। देखील म्हटलंय की वडिलांचा जनाधार घेऊन तुम्ही निवडणुकीमध्ये ताई, मी तरी वडिलांचा वारसा चालवते। आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात। हे जे लोक बोलतात ना, त्या एकदा कमेंट्स नक्की वाचा। त्या कमेंट्स ज्या येतात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा करून मी पुढे गेलेली आहे। पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा, ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना, त्या वाचा, नक्की तुम्हाला कळेल, तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल। या होत्या रोहिणी खडसे, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।